नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर फक्त एवढंच करून जा. मी गॅरंटी देतो, हाच पेपर तुमच्या परीक्षेत येणार आहे. येता 7वीचा इंग्लिशचा पेपर जो 22 तारखेला तुमचा होणार आहे, तो ह्याच एक्झाम मधून येणार आहे. तर आत्ताच हा पेपर शेवटपर्यंत पूर्ण बघा. याच प्रश्नपत्रिकेमधले सगळे प्रश्न तुमचे बरोबर येतील. नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला सुरू करूया. बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, ओरल सेक्शन मध्ये आपल्याला काय 5 मार्कासाठी विचारलं जातं ओरल. ठीक आहे, हे सिंपल क्वेश्चन विचारले जातात ओरल मध्ये. ते तुम्ही एकदा रीड करून घ्या, स्टॉप करा किंवा असं तुम्ही रीड करू शकता. सेकंड क्वेश्चन बघू शकता, आपल्याला 5 मार्कासाठी काय दिलेलं आहे, पोयम दिलेली आहे. ठीक आहे, आपल्याला त्याचं काय करायचं, प्रोनाउन्सिएशन करायचंय. विद्यार्थी मित्रांनो, हे बघून घ्या. ठीक आहे, ही पोयम तुम्हाला विचारण्याची दाट शक्यता आहे. तर ही अशा पोयम तुम्हाला नक्की विचारतील. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. रिटर्न एक्झाम 8 मार्कासाठी हा एक पॅसेज दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघून घ्या प्रॉपरली. जर तुम्हाला क्लिअर दिसत नसेल तर क्लॅरिटी वाढवा आणि हा व्हिडिओ स्टॉप करून नीट रीड करा, कारण पुढचे प्रश्न याच्याच आधारावर आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्याला काय दिले, ट्रू अँड फॉल्स दिले. ठीक आहे, तर त्याच्यातला पहिला प्रश्न आपण बघूया. पँगोलिन्स आर फाउंड इन इंडिया ओनली. हे काय, फॉल्स. फॉल्स म्हणजे काय, चुकीचं. विद्यार्थी मित्रांनो, द बेबी पँगोलियन वॉज लेझी. ट्रू. हे काय, बरोबर आहे. मॅच द फॉलोइंग. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक फॉलोइंग दिलंय, आपल्याला काय करायचे, जोड्या लावायचे. बेबी वॉज लेझी. डोंट काय, अँड डोंट वॉन्ट टू टेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पिक द अपोजिट. अपोजिट वर्ड लिहायचे विद्यार्थी मित्रांनो, जसं की लूज, टाईट, शॉर्ट, लॉंग, नॅरो, वाईड, पुल, पुश. असे काय करायचे, विरुद्धार्थी शब्द लिहायचे. अपोजिट म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर ही एक रिटर्न एक आपल्याला एक पोयम दिले. विद्यार्थी मित्रांनो, ही पोयम तुम्ही नीट रीड करा, कारण हीच तुम्हाला तुमच्या पेपर मध्ये नक्की येईल. माझ्यावर विश्वास ठेवा विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. कंप्लीट द फॉलोइंग. आपल्याला व्हेन द चाइल्ड से नो टू समथिंग इट इज बिगन स्टबर्न. व्हेन अडल्ट समथिंग रॉंग इट्स अ फॉरगेबल इरर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. चूज द. आपल्याला काय दिलंय, अल्टरनेटिव्ह. द पोयम शो हाऊ टू सम बिहेवियर इज जज डिफरंटली व्हेन डन बाय अ चाइल्ड वर्सेस अँड अडल्ट. असे क्वेश्चन बघायला भेटतील विद्यार्थी मित्रांनो. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आत्ताच आपल्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. राईट टू पेअर रायमिंग वर्ड्स. आपल्याला काय लिहायचे, 2 रायमिंग वर्ड्स लिहायचे, जसे की लेझी, क्रेझी, टेरर, इरर. असे क्वेश्चन बघायचे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता, सायंटिस्ट फाइंड ऑटर ऑन मार्स. हे काय, रिलेबल आहे, आपण ते गोष्ट करू शकतो. इटिंग चॉकलेट्स डेली मेक युअर लिव्ह. 100 वर्ष आपण चॉकलेट खाऊन 100 वर्ष जगू शकतो का, नाही. तर ते काय, इन रिलेबल. विद्यार्थी मित्रांनो, असे क्वेश्चन स्टॉप करून तुम्ही स्वतः रीड करा. त्याच्यानंतर बघूया. डू ॲज डायरेक्टेड. आपल्याला काय सांगितलंय की टेन्स ओळखायचे विद्यार्थी मित्रांनो, पास्ट टेन्स. ठीक आहे, दे आर सिंगिंग, दे वेर सिंगिंग. असे क्वेश्चन आपल्याला बघायला भेटणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट काय दिलंय आपल्याला, ठीक आहे, ते सेंटेन्स बनवायचे. आय काय, सब्जेक्ट. त्याच्यानंतर प्रेडिकेट काय, हॅव क्लोज द विंडो. डिफरंटली अंडरस्टँड वर्ब फॉलोइंग द सेंटेन्स. ठीक आहे, आपल्याला काय दिलंय की डायरेक्ट अँड इनडायरेक्ट लिहायचे. पेन्सिल काय, डायरेक्ट, आणि इनडायरेक्ट काय, मी. विद्यार्थी मित्रांनो, असेच प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपर मध्ये बघायला भेटतील, 2-2 मार्काचे. हे तुम्ही मिस करू नका विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जर पास व्हायचं असेल तर एवढं करावंच लागेल. राईट द वर्ड्स रिलेटेड टू क्लासरूम. क्लासरूम बद्दल काय लिहायचंय, वर्ड्स लिहायचे. स्टुडंट. टेक्नॉलॉजी बद्दल कम्प्युटर. आणि थर्ड सी काय, ऑफलाईन बद्दल काय, ऑपोजिट वर्ड ऑनलाईन.
अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमचा पेपर इझिली सॉल्व्ह करू शकता. त्याच्यानंतर काय दिले विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक दिलंय क्लासरूम, एम पासून काय होतं मार्केट. ठीक आहे. त्याच्यानंतर हे काय दिलंय आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, ट्रान्सफर इंटू डू अँड डोंट्स दिलेत. ते आपल्याला हे ओळखायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. 6 मार्कासाठी दिलेत. डू कोणती गोष्ट करायला पाहिजे कोणती नाही ती दिलेली आहे. डूज आणि डोंट्स ते तुम्ही स्टॉप करून रीड करून वाचून घ्या विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनल सबस्क्राईब करा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया विद्यार्थी मित्रांनो. हे तेच आहे, तुम्ही स्टॉप करा आणि प्रॉपर रीड करा. कारण एकदा जर रीड केलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल आणि पेपरमध्ये तुम्हाला हे सगळं आठवेल. विद्यार्थी मित्रांनो, जो सबस्क्राईब करतो त्याला यश नक्कीच भेटतं. विश्वास ठेवा, हेच प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये बघायला भेटतील. हा असेच प्रश्न नाही पण याच्यासारखे नक्कीच बघायला भेटतील. विद्यार्थी मित्रांनो, मस्त सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत कनेक्ट व्हा. मी तुम्हाला अशाच नवीन नवीन प्रश्नपत्रिका तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी प्रयत्न करीत राहीन. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर सपोर्ट केलं तर मी पण तुम्हाला तुमच्यापेक्षा डबल सपोर्ट करणार आहे. तर म्हणून आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, काय जर तुम्हाला डाऊट असेल, काय विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा. नेक्स्ट क्वेश्चन बघायचं. इथे दिलेले विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय दिलंय, एक पॅसेज दिलंय आणि त्याच्यामध्ये काय काय गॅप्स दिले, फिलिंग द ब्लँक सारखं दिलंय. ते आपल्याला वरती जे ब्रॅकेट मध्ये दिले ते कुठला ऍडजस्ट होते ते इथे लिहायचे. जसं की वन देअर वॉज अ फार्मर, ही फाउंड अ हेन दॅट लेड गोल्डन एग. जी कोंबडी आहे ती काय करणार आहे, सोन्याचं अंड देणार आहे, तसं सांगतायत. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ट्रान्सलेट करायचं आपल्याला काय आपल्या भाषेमध्ये, जो इंग्लिश मध्ये दिलाय तो काय करायचा आहे मराठीत लिहायचा आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर काय दिलेलं आहे तुम्ही बघू शकता की आपल्याला एक सेंटेन्स दिलाय, तो पण आपल्या आपल्या मराठी लँग्वेज मध्ये जो लिहायचा आहे. जसं की ही इज अ व्हेरी गुड पर्सन, तर काय येतो, तो खूप चांगला व्यक्ती आहे. ग्रो अप्स कॅन गाईड ॲज वेल, मोठे आपल्याला चांगले मार्गदर्शन करू शकतात. बडे, ठीक आहे, असं आपण आपल्या मराठी भाषेत लिहू शकतो. डू यू रीड न्यूज़पेपर एव्हरी डे, क्या आप रोज अखबार पढ़ते हो. ठीक आहे, आपण आपल्या मराठीत लिहायचं आहे, हिंदीमध्ये नाही लिहायचं. विद्यार्थी मित्रांनो, असेच प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये विचारले जातील. तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा हिडन गोष्टी मी तुमच्यापर्यंत आणतो. जर चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क नक्की भेटेल.